मागे गुलाल टाकायला लावलाय. गुलाल टाकला म्हणजे बैलाची खरेदी झालेली आहे. 22,500चा आणि तो 22,000ला मी नाही त्यात काय सोडणार. तुम्ही बघायचं नाही त्याचं नाही काय ते कमी करायला नाही. व्यवहार होतो इथंच जमा. सकाळ मित्रांनो, आपण जातोय ठाणे जिल्ह्यातील सर्वात फेमस असेल मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रा. आणि आपल्याबरोबर आहे निवृत्ती विषय, आपल्या मामाचा मुलगा आहे. त्याच्याबरोबर आपण म्हसाची यात्रा एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. खरं तर म्हसाची यात्रा ही उद्यापासून स्टार्ट होते. जी पौष पौर्णिमा आहे तेव्हापासून ही यात्रा स्टार्ट होते आणि महाराष्ट्रातील अतिशय फेमस अशी यात्रा आहे. तर परंतु जो या ठिकाणचा जो फेमस बैल बाजार आहे तो आदल्या 2 दिवशी आधीच भरला जातो. कारण की जे बैलांचे खरेदी विक्रीचे व्यवहार पहिले 2 दिवस स्टार्ट होतात आणि जे स्टार्टिंगला असतात चांगल्या चांगल्या जोड्या आपल्याला बैलांच्या पाहायला मिळतात. कल्याण शहरापासून जवळपास 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे आणि कर्जतपासूनही 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जे ठाणे आणि रायगडची जी बाउंड्री आहे ते लगतच ही म्हसाची यात्रा भरली जाते. खरं तर ही यात्रा पौष पौर्णिमेला चालू होते आणि म्हसा येथील जे शंकराचं खांबलिंगेश्वर जे मंदिर आहे त्या ठिकाणी यात्रा भरली जाते आणि तिथील जो आसपासचा परिसर आहे तिथे मोठ्या प्रमाणात बाजार भरला जातो. आणि ती यात्रा आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत. तर पहिले जाऊया आणि म्हसा येथील जो बैल बाजार आहे तो आपण कसा असतो, काय व्यवहार केले जातात, कशा बैलांच्या किमती ठरवल्या जातात, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आपल्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच व्हिडिओची लिंक तुम्हाला डायरेक्ट येईल. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मस्कर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी आलो आहे मुरबाड येथील म्हसा या ठिकाणी. आणि म्हसा म्हटलं तर बैल बाजारासाठी खूप फेमस आहे. आणि आपण आज आलो आहे उद्यापासून म्हसाची जत्रा स्टार्ट होणार आहे. पण जो बैल बाजार असतो तो पहिले 2-3 दिवस किंवा जे म्हसा यात्रा चालू होते त्या पहिल्या 2 दिवशी हा मोठा बाजार भरला जातो. तर तुम्ही मागे आपल्या इकडे चारी साईडला बघू शकता मोठा असा बैल बाजार या ठिकाणी भरलेला आहे. आणि या ठिकाणी बैलांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार चालतात. बैलगाडा शर्यतीसाठी लागणारे बैल, शेतीच्या कामासाठी लागणारे बैल किंवा आणि काही गोष्टींसाठी जे लागणारे बैल आहेत त्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार या ठिकाणी चालतात. तर आज आपल्याबरोबर आला आहे आमचा मामाचा मुलगा, निवृत्ती विषय सुद्धा आहे. आणि त्याच्याबरोबर आपण हा बैल बाजार एक्सप्लोअर करायला आलेलो आहे. आणि तर या ठिकाणी काय काय म्हणजे व्यवहार कसे चालतात हा सर्व आपण हा आढावा या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. तर चला जाऊया आणि एक्सप्लोअर करूया म्हसा येथील बैल बाजार. माझे राजा, अरे घे ना. मी ते ऐकतोय. बोला 21 बोला. मग 21 बोलला तुम्ही, आता 500 वाढले 21 झाले का नाही? मग घे ना. मग 22,500चा आणि तो 22,000ला चल.
गुलाल टाकायला लावलाय. गुलाल टाकला म्हणजे बैलाची खरेदी झालेली आहे. आणि दादांना हा बैल एकदम चांगला असा बैल भेटला. त्यांच्याकडे घरी रंग आहे आणि आता त्यांनी मला तर वाटतं बिल्लाच नाव ठेवतील याचं. तर हा बिल्ला आहे, शंकर आणि रंग आहे त्यांच्याकडे आणि त्यांनी आता हा बिल्ला घेतलेला आहे. तर असं चांगला असा बैल घेतलाय आणि मला तर वाटतंय फ्युचरमध्ये हा शर्तींचा ग्राउंड गाजवणारा बैल दिसणार आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे हा बैल आहे. 27,000 किंमत सांगितली होती त्यांना, पण त्यांनी 22,000ला डन केलेला आहे. तर असं अतिशय चांगला असा बैल भेटलाय दादांना. तुम्ही कुठून आले? आम्ही वासिन. अच्छा, वासिंद वरून आलेले आहेत, शहापूर मधील. तर अशा प्रकारे चांगला बैल भेटलेला आहे. तर जाऊया आणि असेच बैलांचे व्यवहार आपण पुढे बघूया. आमच्या आरण्या शंकर ग्रुपला फॉलो करा. तर यांचा व्हाईट गोल आरण्या. तर ठाणेकरांचा व्हाईट गोल आरण्या असा त्यांचा ग्रुप आहे. याच्यावर इंस्टावर इंस्टावरती ठाणेकरांचा व्हाईट गोल आरण्या. व्हाईट गोल आरण्या हा ग्रुप आहे. तुम्ही त्याला फॉलो करा. अतिशय चांगले चांगले बैल तुम्हाला त्या ग्रुपवर पाहायला मिळतील. तर जाऊया आणि बघूया असेच पुढच्या बैलांचे व्यवहार. जाऊ परत नाही येतो. काय होईल आणि कसाच झाला तू काय किंमत आहे? सांगा 35,000 रुपये. सांगायला 35 आहे म्हणजे कमी होईल. होईल कमी. बाळा तुझा तिकडे लोक राहा ते सोडायला लागल. व्यवहार झाला झाला व्यवहार. हा मी नाही त्यात काय सोडणार. ते तुम्ही आपलं बघायचं. नाही तसं नाही, याच्यात काय ते कमी करायला नाही नाही व्यवहार होतो इथंच. जमा. दादांनी खरेदी केलेली आहे आणि उमेश हरड आणि मयूर मुगदे असं यांचं नाव आहे. तर मला हे जाणकार वाटतं. तर दादा म्हणजे बैलाची किंमत आणि बैल कसा पारखता तुम्ही? आता बैल घेताय तर बैल कसा पारखता? म्हणजे बैलाला कांबळ नसावी. अच्छा, बैल लांबलचक असावा. ओके. बैलाची पातळ असावी. व्यवस्थित शिंगे बिंगे. ओके. जास्त नाही. अच्छा, तर बैलांची ओळख ही बैलाला कांबळ नसावी, बैलाची शेपूट ही पातळ असावी आणि बैलाचे दात वगैरे त्याच्यावरून त्याचं वय डिसाईड केलं जातं आणि बैलाचा जो बांधा आहे त्याच्यावरून बैलाची ही किंमत ठरत असते. तर अशा प्रकारे दादांना हा चांगला बैल भेटलेला आहे. तर दादा किती सांगितली होती किंमत याची? 35,000 रुपये. 35,000 किंमत सांगितली होती. आणि कितीला डन झाला व्यवहार? 31,000 रुपये. 31,000ला डन झालाय. तुम्ही बघू शकता चांगला असा बैल आहे आणि तो शर्तीचा ग्राउंड गाजवणार कदाचित. तर अशा प्रकारे दादांचा व्यवहार झालेला आहे. गुलाल घेऊन ये. तर अशा प्रकारे गुलाल टाकला म्हणजे बैलाची खरेदी झालेली आहे आणि दादांनी हा बैल घेतलेला आहे. अतिशय चांगला असा बैल आहे. त्यांना चांगल्या किमतीत भेटला आणि बघा मालक आहे तिथे आणि ते गुलाल टाकतायत म्हणजे बैलाची खरेदी झालेली आहे. काय किंमत आहे? 30,000 रुपये. 30,000 सांगायला आणि द्यायचे याला 30,000 मग 40,000 सांगायला आहेत. यायचे पक्के 30,000 रुपये. ओके, चांगलं बैल आहे. वासरू कसं काय किंमत आहे? 30,000 रुपये. 30,000 सांगायला आणि द्यायचे याला 30,000 मग 40,000 सांगायला आहेत. यायचे पक्के 30,000 रुपये. ओके, चांगलं बैल आहे. वासरू कसं आधी नको जाऊ. 100 दे. 100 नाही बरोबर का? तू किती दैसरवरून हे दादा आलेले आहेत आणि त्यांनी या बैलाची खरेदी केलेली आहे. अत्यंत गरम असं बैल आहे एकदम. तर दादा किती सांगितली होती किंमत तुम्हाला याची? 45,000 किंमत सांगितली होती आणि 43ला डन केला. आणि मी सांगतो तुम्हाला हा दादाने एकदम स्वस्त्यामध्ये बैल भेटलाय. एकदम भारी बैल आहे. तुम्ही बघू शकता एकदम गरम बैल आहे आणि मला तर वाटतं हा शर्तींचा ग्राउंड गाजवणारा बैल आहे. तर अशा प्रकारे दादाने हा चांगला बैल भेटलेला आहे आणि गुलाल टाकलाय म्हणजे बैलाचा खरेदी झालेली आहे. तर अशा सिकंदर
कोणते तुमचे बैल आहेत का सगळे? हा काय किमती आहेत? आता यांची किमती तशा आहे. आता तो दिलाय 85,000ला. 85 तो वाला हा बकासूर सारखा दिसतोय. 85ला दिला. आपली माल खोटाला सवार का अनिल शेठ? हा नाद नाही करायचा. तर हे दादा आहेत आपले पुण्यामधील जुन्नर, तुम्हाला माहीतच असेल ओझरचा गणपती आहे तिथे जुन्नर हे आहे. आणि तिथून बैल घेऊन आले. जवळपास त्यांनी 15 ते 20 बैल आणलेले होते. आणि दादा किती यांची झाले व्यवहार? 11 बैल त्यांनी संपवलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता प्रत्येक बैल हा त्यांचा डिसेंट आहे. आपलं वेगळं महत्त्व दिसतंय बैलाचं आणि एकदम भारी असे बैल आहेत. तर 11 बैलांचे त्यांनी व्यवहार केलेले आहेत. अजून किती राहिले दादा? अजून 5 बैल राहिलेले आहेत. तर बघू शकता म्हणजे सकाळपासून त्यांनी 11 बैल संपवले आहेत. म्हणजे खरोखर आणि बैल पण त्यांचे तसे आहेत, चांगले घेण्यासारखे बैल आहेत. तर दादा तुमचं काय बोलले? जुन्नरमधील उदापूर गावातून आहेत हे दादा. मयूर नाव ना तुमचं? मयूर नाव आहे. जर त्यांचे काही बैल राहिले आणि त्यांच्याकडे असे बैल असतात तर तुम्ही डायरेक्ट जुन्नरमध्ये जाऊन उदापूर गावामध्ये जाऊन तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा मोबाईल नंबर देईल. तुम्ही डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन बैलांच्या खरेदी विक्री करू शकता. तर अशा प्रकारे हा बच्चा आहे, वासरू आहे. आणि एकदा बैलावर गुलाल टाकला म्हणजे त्या बैलाचा व्यवहार झालेला आहे. तर अशा प्रकारे कितीला म्हणजे झाली याची? तो दिला 25ला. 25,000ला झालेला आहे. चांगला असा आहे गोरा. जर तुम्ही त्याला चांगलं व्यवस्थित मेंटेन केला तर त्याची किंमत तुम्ही लाखापर्यंत पण नेऊ शकता. तर अशा प्रकारे हा इथे व्यवहार झालेला आहे. बडा वय तू बोल ना घ्यायचं. घ्यायचं बोललो मी तुला. किती? 30,000. नेमकं नेमका घ्यायचा. नेमकाच बोललो मी आता. कमी विकायचं नाही का? 21ला. 21ला नको करू, 25 करू नको. 25ला मी नाही नेत. करू नको. 25ला मी नाही नेत. घ्यायचं. एवढं सांगतो मी तुला. तिचे ना नियम. गण्या तिथे नको, गण्या काही नको करू. काही नको करू म्हणून राहिले. गण्या काका काही नको करू म्हणून राहिले. टाकावली मान्य आहे. चुकीचं मग कुठं चुकी नाही करत. खर्च आहे 2,000 खर्च करून वापायचं आहे. बाई माणसं छोटी मुलं त्याला वापरलेले आहेत बघा तिथे बाई माणसं. आणि तुम्ही आता आहे ना ही दोन्ही बैल एका वेळेस इकडे नेली ना तरी होतं नाही का? हा कुठून आले? भीमाशंकर भीमाशंकर. तुमची जोडी आहे काही? माझ्या यांची किती किंमत काय आहे? किंमत सांगायला 1,70,000. अच्छा. तर इकडे भीमाशंकरवरून आलेत काका आहेत आपले. आणि म्हणजे ही तुम्ही जोडी बघू शकता. 1,70,000 सांगायला किंमत आहे. जर तुम्ही ऍक्च्युअल व्यवहार करत असाल तर याची किंमत अजून कमी होऊ शकते. हा तर अशा प्रकारे काका आहेत. काका थँक्यू. 2 दात 4 दात गोरे आहेत. अच्छा 4 दात गोरे आहेत. आणि म्हणजे कशासाठी? शेतीसाठी की बैलगाडा शर्यत? तुला काय साठी चालत तू? अच्छा म्हणजे एकदम ऑलराऊंडर बैल आहेत. तुम्ही शेतीसाठी वापरू शकता किंवा बैलगाडा शर्यत पण ते आहेत. 2 दाती बैल आहेत. 2 दात 1 4 दात आहे. अच्छा 2 दाती आणि 1 4 दाती बैल आहेत. या ठिकाणी आपल्या म्हणजे महाराष्ट्रभरातून पब्लिक येत असते. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर हे पुण्याचं जे ओतूर आहे तिथून आपला हे दादा आलेला आहे. त्यांचे बैल घेऊन आलेले आहेत. तर दादा मला या बैलांबद्दल म्हणजे व्यवहार वगैरे इथे कसे चालतात? तुम्ही एवढा लांबून येतात म्हणजे काय मला थोडक्यात येते सांगा म्हणजे याबद्दल. व्यवहार हा रोखीनेच केला जातो इथे. अच्छा रोखीने व्यवहार चालतो. आणि म्हणजे बैल कशासाठी? विशेष शर्तींसाठी लागणारे बैल वगैरे इथे विकले जातात? शर्यतींसाठी किंवा गाडीसाठी दोन्ही. अच्छा म्हणजे 2 in 1 ऑप्शन आहेत. ऑलराऊंडर बैल आहेत म्हणजे शर्तींसाठी पण तुम्ही चालणार आणि जर घरची कामं असतील त्यासाठी पण हे बैल वापरतात. तर काय किंमत वगैरे काय आहे म्हणजे? तो लक्ष आहे. अच्छा त्याची किंमत आहे 1.5 लाख रुपये. ओके. हा बाबडे आहे. अच्छा
हा याची किंमत आहे 1,70,000 रुपये. हा सोने अच्छा याची किंमत आहे 1 लाख. अच्छा. तर आतापर्यंत आपण गाड्यांची किंमत लाखांमध्ये ऐकली होती, तर आता शर्तींचं एवढं क्रेज वाढलंय तर बैलांच्या किमती ह्या लाखांच्या वर गेलेल्या आहेत. तर आता त्याचं नाव लक्ष आहे आणि त्याची 1.5 लाख किंमत आहे. हा बबड्या आहे, थोडा मारायला धावतोय मला, पण मी काय करणार नाही तुला. तर त्याची 1,70,000 वगैरे किंमत आहे. आणि हा बैल पण तुम्ही बघू शकता, हरणासारखं दिसणारे बैल आहेत, एकदम मस्त. म्हणजे लिटरली एवढं त्यांनी मेंटेन ठेवलं, त्यांना लिटरली त्यांच्या धमण्या वगैरे दिसतात, असे प्रॉपर असे बैल आहेत. जर तुम्हाला कोणाला पाहिजे असतील, कदाचित त्यांचा व्यवहार नाही झाला तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबरसुद्धा टाकून देईल. जर व्यवहार झाला तर तुमची बॅड लक असणार आहे, परंतु जर व्यवहार नसेल तर असे चांगले बैल तुम्हाला भेटू शकतात. रोहन गावावरून आपले दादा आलेले आहेत आणि त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहे ना तुम्ही. तर काय किंमत आहे दादा यांची? 60,000 ही सांगायची किंमत आहे. आणि जर तुम्ही व्यवहार करत असाल तर अजून कमी करतील असे मला आशा आहे. आपलं माणूस असेल तर कमी हा, तर त्यांचं म्हणणं आहे की जर आपला आणि म्हणजे घर बैलाला पोराप्रमाणे सांभाळणारा असेल तर ते नक्की किंमत करतील. तर असं त्यांचं म्हणणं आहे. इथले मसा येथील लोकल्सच आहेत, आयनाची वाडी. तर त्यांचा हा तुम्ही वासरू आहे, म्हणजे थोडा मोठा आहे, परंतु त्याची किंमत त्यांनी 25,000 लावली आहे सांगायची. जर इथे व्यवहार नाही झाला तर आयनाची वाडी म्हशाच्या इथेच गाव आहे, तर तिथे जाऊन तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. दादाचं नाव काय? सुरेश पादीर. तर आपल्या घरात लक्ष जाऊन द्यायचं का नाही, द्यायची का त्याला घरी न्यायची. गरम बैल कुठला घ्यायला सरळगाव येथील जे माझगाव आहे तिथून हे दादा आलेले आहेत. त्यांनी पहिला जी खरेदी केली आहे. दादा किती किंमत सांगितली होती? 22,000 किंमत सांगितली होती, परंतु कितीला घेतला? 16,000. तर अशा प्रकारे बैलांची किंमत जास्त सांगितली जाते. तुम्ही जर प्रॉपर बार्गेन करताय तर तुम्हाला बैल चांगल्या किमतीत भेटू शकतो. तर हा बघा वासरू एकदम चांगला असा, त्यांना 16,000 किंमत काय आहे? 1,10,000. 1,10,000 हे सांगायची किंमत. मला तर वाटतं व्यवहारामध्ये ते अजून कमी करतील. बोला मी बोलतो बोला. बावन्न पाच बोला नंतर लास्टला होतं का 25,000 किती होता बोल बरं. 10 बोलतो पुढच्या वर्षी आणून त्याला इथे गँग आलेले बैल खरेदी आणि ज्या शेतीसाठी जे लागणारे साहित्य वगैरे आहेत ते खरेदी करायला आले. त्यांचे मुरबाड येथील जो मसा आहे ते महाराष्ट्रातील बैल बाजारासाठी फेमस असलेली जत्रा आहे. आणि तुम्ही जर मशाला पहिलेचे 2 दिवस किंवा आधीचे 2 दिवस येत आहे तर तुम्हाला इथे मोठा बैल बाजार भरलेला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी बैलांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार चालले जातात. शर्तींसाठी, बैलगाडा शर्यतींसाठी लागणारे बैल, शेतीच्या कामासाठी लागणारे बैल यांचे व्यवहार इथे टिकतात. याशिवाय
या ठिकाणी जे शेतीसाठी लागणारे जे साधने आहेत, अवजारे आहेत, त्यांचं देखील मोठं मार्केट असतं. याशिवाय तिकडे जो मसा गाव आहे तिथे खामलिंगेश्वर म्हणून शंकराचं मंदिर आहे आणि ते मंदिर देखील अत्यंत जागृत असं देवस्थान आहे. आपण तिथे देखील जाऊन दर्शन घेणार आहोत. मला कुठे पाठव, तिकडे बायाला पाठव ना रे. आज पाहिजे ना, आज फोटो बाहेरून दर्शन केलं पाहिजे.